नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। चला तर मग एक नजर टाकूया तर सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण राज्यभरात हळहळ व्यक्त होते। रायगडच्या कर्जतमध्ये राष्ट्रवादीकडून शोक व्यक्त करत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला ब्रेक देण्यात आलाय। संपूर्ण राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांच्याकडून यावेळी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वात कर्जतमधील बाजारपेठ देखील बंद ठेवण्यात आली आहे। बारामती येथील विद्या प्रतिष्ठान इथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आमदार भाई जयंत पाटील आणि आमदार बळाराम पाटील यांची उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयात अजित पवारांना श्रद्धांजली देखील देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्यातील व्यापार वर्गातून हळहळ व्यक्त केली जाते। उद्या पुणे शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय पुणे महासंघातर्फे घेण्यात आला आहे। उद्याच्या अंत्यसंस्कारासाठी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन उपस्थित राहणार आहेत। सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार पार पडणार। पंतप्रधान मोदी येणार नसल्याची माहिती येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली। आज सकाळी महाराष्ट्रात एक दुःखद विमान अपघात झाला आहे। या अपघाताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काही मित्रांना आपल्यापासून दूर नेले आहे। अजित दादांनी महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे। त्यांनी नेहमीच सक्रियपणे काम केले। अजित पवार यांच्या कुटुंबियांबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सर्व राजकीय कार्यक्रम रद्द करत बारामती गाठली, जिथे त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। मात्र आप्तेष्टांना मिठी मारून एखाद्या लहान मुलांप्रमाणे रडणाऱ्या सुनेत्रा पवार यावेळी दोन्ही हात जोडून आपल्यापुढे असणारं डोंगरा एवढं दुःख सावरत अगदी निशब्द होऊन प्रथमदर्शनी रुग्णालयातीलच एका खोलीत बसल्याचं पाहायला मिळालं। राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भुसे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार राहुल कुल, माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर देखील बारामतीत दाखल झाले असून ते अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेणार आहेत। अजित पवारांच्या विमान अपघाताची माहिती मिळताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार विमानानं पुण्यात दाखल झाले। तिथून हेलिकॉप्टरनं हे सर्वजण बारामतीत दाखल झाले होते। बारामतीत दाखल झाल्यानंतर सुप्रिया सुळे या भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं। बारामतीत विठ्ठलदादा मणियार यांना पाहताच सुप्रिया सुळे त्यांच्या गळ्यात पडून रडल्या। यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजितदादांचा उल्लेख तुमचा एकदम लाडला असा उल्लेख देखील त्यांनी यावेळी केला। रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे की आमच्या राष्ट्रवादी परिवारावर आज दुःखाचा डोंगर कोसळला। दादा नावाच्या व्यक्तीच्या सावलीत असणाऱ्या आम्हा सर्वांना काळाने पोरकं केलं। आमच्या डोक्यावरील आधाराची आणि मायेची सावलीच हिरावून घेतली। सूर्याच्या साक्षीने दादांचे काम सुरू व्हायचे। काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक माणसाला दादा आपले काम करतील हा विश्वास वाटायचा। हीच दादांची ओळख होती। दादा स्पष्टपणे जितके बोलायचे त्याच्या कैकपटीने जास्त त्यांच्या मनात प्रत्येकाबद्दल आदर आणि आपुलकी असायची। शेवटच्या घटकांना केंद्रस्थानी ठेवून आपल्या पक्ष संघटन मजबूत करायचे आहे। महिलांना राजकारणात जास्तीत जास्त प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायची आहे असे सांगणारे लाडक्या बहिणींचे हक्काचे दादा होते। आजच्या घटनेनंतर खरोखर व्यक्त होण्यासारखे काहीच उरले नाही। आमचा सर्व राष्ट्रवादी परिवार आमचे आदर्श असलेल्या नेतृत्वाला पोरका झाला, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत। सध्या या बातमीपत्रात एवढंच। पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी।